1 महिना झाले सावलीच्या तब्येतीमध्ये अगदी चढउतार होत आहेत. तर फायनली तिला ॲडमिटच करायचं ठरलं. डॉक्टरांनी सांगितले जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर तिला ट्रीटमेंट द्यायला हवी. त्यामुळे मग आम्ही बॅग भरली आणि निघालो आहोत भारती हॉस्पिटलमध्ये. आधी तिचे रिपोर्ट वगैरे सगळे काढले होते. आधीच्या रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल होतं. तिला सारखा ताप येतोय. पित्त होण्याचं आणि उलट्या करण्याचं प्रमाणसुद्धा तिचं खूपच वाढलेलं आहे ह्या महिन्यामध्ये. म्हणून मग म्हटलं की फायनली एकदा काय असेल ते सगळा सोक्षमोक्ष लावावंच. मग तिला प्रोसेस केली पूर्ण सगळी आणि ॲडमिट करून घेतलं. त्यानंतर मग पहिलं जेवायला घातलं तिला आणि 3 दिवसाचं तर आमचं होतंच मुक्काम इथे हॉस्पिटलमध्ये. मग आज जरा बरी वाटते ती. आता तिला संध्याकाळी सलाईन वगैरे लावतील आणि प्रोसेस सगळी पुढची चालू करतील ट्रीटमेंट. आणि ही जी रूम आहे ती प्रायव्हेट रूम घेतलेली आहे आणि लहान मुलांचं वॉर्ड असल्यामुळे बेडला कसं सगळीकडून सपोर्ट आहे बघा, जेणेकरून मुलं लहान पडू नयेत. आता हे दुसऱ्या दिवशीचा सिच्युएशन आहे. ती इतकी डाऊन झाली होती. मी आणि शर्वी तिथे उभं होतो आणि तिला खूपच त्रास होत होता. त्यानंतर मग हा 3रा दिवस आहे बघा. त्यानंतर ती थोडीशी जरा चांगली झाली होती. म्हणजे ट्रीटमेंट दिल्यामुळे तिची तब्येतीत जरा सुधारणा होती आहे. त्यामुळेच एवढ्या दिवस व्लॉग आलेले नाही आहेत आणि माझं लक्ष पूर्ण तिच्यावरती असल्यामुळे मला काहीच बाकीचं करता येत नव्हतं. आणि आपली पिल्लं अशी आजारी असली की मग आईवडिलांना काहीच सुचत नाही. तसंच अगदी माझं झालं होतं. मला फक्त ती ह्याच्यातनं बाहेर पडावी एवढंच वाटत होतं. आपली फॅमिली जी आहे ना, तर ती फॅमिली आपली स्ट्रेंथ असते. आणि इथे ह्या ठिकाणी माझ्या दोन्ही मुली, माझे मिस्टर आणि मी असे आम्ही 4 जण इथेच असल्यामुळे तिच्यामध्ये रिकव्हरीचं प्रमाण खूप झपाट्याने झालं. म्हणजे 2 दिवसात ती अगदी नीट झाली. हा बघा, हा 3रा दिवस आहे. किती हॅप्पी आहे बघा. म्हणजे ती लगेचच कवर झाली आणि तिला असं वाटलं नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत किंवा काय. कारण आम्ही 4च्या 4 तिथं होतं आणि आपली फॅमिलीचं एकी आणि आपल्या फॅमिलीचं प्रेम हे खरंच इतकं इम्पॉर्टंट असतं आणि हे इतकी आपल्याला शक्ती देतं ना की त्यातनं माणूस पटकन बाहेर पडतं. तर ते तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि शर्वीसुद्धा सोबत असल्यामुळे ती लवकर कवर झाली आणि 4थ्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज दिला. तर आम्ही इथे जरा स्नॅपचॅटनी छान फोटो काढली. तिलाही खूप छान वाटलं. त्यानंतर मात्र 4थ्या दिवशी हात थोडासा सुजलाय आणि ती खूप रडत होती की तिला घरी जायचं होतं. म्हणजे ती सारखी सकाळपासून म्हणत होती, मम्मा आपण घरी जाऊयात, लवकरात लवकर जाऊयात. आणि रात्र झाली. तिला कसंबसं समजवलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा डिस्चार्ज आहे. आता हे रेकॉर्डिंग मी घरी आल्यानंतर करते. मी परवा दिवशी घरी आलेलो आहोत आणि तिची तब्येत आता खूप छान आहे. लास्टवाला व्हिडिओ जो अपलोड केला होता तिचा हॉस्पिटलमधला, तर तो बघून मला खूप जणांनी मेसेजेस केले, कॉल केले. खूप जण भेटायला येते तिला जसं जमतंय तसं. त्यामुळे तुमच्या प्रेमामुळे मी इतकी भारावलेली आहे. सो थँक्यू सो मच. तिची काळजी करणारे इतके मेसेजेस आले मला, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू.